नमस्कार मित्रांनो, आपला विषय खोल या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज महत्त्वाचं घेऊन आलेलो आहोत, जे की महाराष्ट्र पोलीस भरती 2026 म्हणजेच ही जी भरती येणार आहे 27 मध्ये होणार आहे स्टार्टिंगला. तर मित्रांनो, यासाठी आपण सराव प्रश्नपत्रिका म्हणजे एक सीरीज चालू केली मित्रांनो, जी की आपण डेली एक सराव प्रश्नपत्रिका घेणार आहोत मित्रांनो. तर यामध्ये आपण 90 मिनिटांचा वेळ हा चुकीचा वेळ दिला मित्रांनो. इथं 30 मिनिटांचा वेळ पण नाही लागणार आहे. मित्रांनो 30 प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि 30 गुणांसाठी असणार आहे मित्रांनो. आणि हे जे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे आणि जे की पी-वाय-क्यू म्हणजे मागील वर्षी झालेले प्रश्न आहेत टोटल. तर तुमचा सरावासाठी आपण हे प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो. महत्त्वाचं आहे की आपला जी-एस हा विषय खूप वीक असतो. तर त्याचमुळं आपण जी-एस या विषयावरती आपण ही सीरीज चालू करणार आहोत. डेली आपला व्हिडिओज येणार आहेत. आणि आता जो पहिला प्रश्न आपण हा घेतलेला आहे, तो आहे मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप वेळा आलेला पण आहे मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? तर महत्त्वाचं आहे. उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, म्हणजेच मुंबई या ठिकाणी आहे मित्रांनो. लक्षात ठेवा मुंबई. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच एन-डी-ए महाराष्ट्रात कोठे आहे? तर महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर एन-डी-ए कुठे आहे महाराष्ट्रामध्ये? तर मित्रांनो खडकवासला या ठिकाणी आहे. ऑप्शन ए बरोबर आहे मित्रांनो. खडकवासला पुणे या ठिकाणी आहे मित्रांनो एन-डी-ए. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर महत्त्वाचं आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत मित्रांनो, सर्वांना माहीतच पाहिजे. ऑप्शन अ म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे आहेत मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण आणि गृहमंत्री पण. लक्षात ठेवायचं मित्रांनो. तर भारताचे गृहमंत्री कोण आहेत? तर अमित शहा हे आहेत मित्रांनो. लक्षात ठेवा अमित शहा. त्यानंतर अजित पवार आता सध्या हयात नाही आहेत मित्रांनो. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या आता सध्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? महत्त्वाचं आहे मित्रांनो, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क हे बरोबर उत्तर होईल मित्रांनो. लक्षात ठेवा दिल्ली या ठिकाणी आहे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय. लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ह्याचे जे पर्याय आहेत ते खाली गेलेले आहेत मित्रांनो. आपण 1 मिनिट वरती घेऊ. पोलीस पाटीलची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार केली जाते? तर महत्त्वाचं आहे मित्रांनो, उत्तर आहे ऑप्शन ब म्हणजेच महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटलांची नियुक्ती केली जाते मित्रांनो. लक्षात ठेवा ऑप्शन बी हे बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6वा. भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर महत्त्वाचं आहे मित्रांनो, उत्तर आहे ऑप्शन बी म्हणजेच द्रौपदी मुर्मू ह्या सध्या भारताच्या राष्ट्रपती आहेत मित्रांनो. लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, यामध्ये नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत. जगदीप धनखड हे अगोदर म्हणजे आता जेव्हा सी-पी राधाकृष्णन हे जे उपराष्ट्रपती आहेत त्यांच्या आधी जगदीप धनखड हे होते. लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोरोना व्हायरस म्हणजेच कोविड-19ची सुरुवात चीनमधील कोणत्या शहरातून सुरू झाली होती मित्रांनो? तर कोणत्या शहरामधून? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच वुहान या शहरामधून झाली होती मित्रांनो कोविड व्हायरसची सुरुवात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महत्त्वाचा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? सर्वांनाच येत असेल मित्रांनो. अहमदनगर इथे दिले मित्रांनो, पण नवीन नाव जे आहे ते अहिल्यानगर आहे मित्रांनो. अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्हा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? तर महत्त्वाचं आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्याला कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते मित्रांनो, कोल्हापूर. लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. लक्षात ठेवायचे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो महत्त्वाचा.
तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो? तर महत्त्वाचं आहे मित्रांनो, उत्तर आहे ऑप्शन ब म्हणजेच त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो मित्रांनो, ब्रह्मगिरीच्या डोंगरामधून. लक्षात ठेवायचं आहे, गोदावरी ही नदी 668 किलोमीटर महाराष्ट्रामध्ये वाहते मित्रांनो. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे गोदावरी. दक्षिण गंगा देखील म्हटलं जाते मित्रांनो गोदावरी नदीला. लक्षात ठेवायचं मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, सतीबंदीचा कायदा 1829 मध्ये कोणी केला? तर उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड विल्यम बेंटिंक म्हणजेच ऑप्शन सी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी हा कायदा केला होता मित्रांनो. तर कोणाच्या मदतीने केला होता मित्रांनो? राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय. लक्षात ठेवायचं मित्रांनो, राजा राममोहन रॉय यांच्या मदतीने हा कायदा केला होता मित्रांनो, सतीबंदीचा कायदा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात मित्रांनो उपराष्ट्रपती. लक्षात ठेवायचे मित्रांनो, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभा ही दर म्हणजे 6 वर्षाचा कालावधी असतो राज्यसभेचा सदस्यांचा. आणि राज्यसभा हे जे हे आहे मित्रांनो, राज्यसभा हे आपल्या संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा. त्यानंतर लोकसभा हे कनिष्ठ आहे. लक्षात ठेवायचे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO चे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच जिनेवा. लक्षात ठेवायचं मित्रांनो, जिनेवा या ठिकाणी आहे. जिनेवा कुठे आहे? तर स्वित्झर्लंड या देशामध्ये. लक्षात राहू द्या मित्रांनो, स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. महत्त्वाचा आहे, असा पण प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे मित्रांनो. किती 1646 मीटर लांबी आहे मित्रांनो, ह्याची उंची आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं मित्रांनो, सर्वात जास्त मोठे उंच. त्यानंतर सालेर कुठे आहे? हे कळसुबाई जे आहे ते अहिल्यानगर या ठिकाणी आहे मित्रांनो. आणि सालेर हे जे आहे ते आपल्या नाशिक या जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे मित्रांनो ही आहेत आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवायचं मित्रांनो, ऑप्शन ब बरोबर उत्तर होईल मित्रांनो, ऑप्शन ब. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो, रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? उत्तर आहे मित्रांनो, रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे आपलं मलेरिया या रोगाचे लक्षण आहे मित्रांनो, मलेरिया. लक्षात ठेवायचं मित्रांनो, ऑप्शन अ महत्त्वाचं आहे, ऑप्शन अ हे उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पाण्याचा गोठण बिंदू किती अंश सेल्सिअस असतो? तर मित्रांनो उत्तर आहे ऑप्शन क म्हणजे 0° पाण्याचं गोठण म्हणजे बर्फ होत असतं मित्रांनो. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सौर ऊर्जेचे मुख्य स्रोत कोणता आहे? सौर ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे मित्रांनो सूर्य. सूर्यापासूनच सौर ऊर्जा निर्माण होते मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, द विंग्स ऑफ फायर म्हणजेच अग्निपंख हे आत्मचरित्र कोणाचे आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आहे मित्रांनो, द विंग्स ऑफ फायर हे आत्मचरित्र. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, डिस्कवरी ऑफ इंडिया हा भारताचा म्हणजे भारताचा शोध हा ग्रंथ कोणी लिहिला? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन खाली गेलाय मित्रांनो, ऑप्शन ऑप्शन ब पंडित जवाहरलाल नेहरू हे आहे मित्रांनो उत्तर, बरोबर उत्तर ऑप्शन ब. लक्षात ठेवायचं मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? पोलीस स्मृती दिन जो आहे तो महाराष्ट्रामध्ये 21 ऑक्टोबर या दिवशी पाळला जातो मित्रांनो. ऑप्शन क हे बरोबर उत्तर होईल मित्रांनो. लक्षात ठेवा ऑप्शन क. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सायबर क्राईम खालीलपैकी कोणत्या कायद्याअंतर्गत येते? तर सायबर क्राईम हे जे आहे ते मित्रांनो ऑप्शन अ
म्हणजेच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 IT ॲक्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो. ऑप्शन अ हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ आपली सर ही पदवी कोणी परत केली? तर ही सर ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांना दिली होती मित्रांनो, इंग्रजांनी. तर जालियनवाला बाग हत्याकांडचा निषेध म्हणून सर ही पदवी इंग्रजांना रवींद्रनाथ टागोर यांनी परत दिली होती मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच रासबिहारी बोस यांनी केली होती मित्रांनो. आणि हिचे नेतृत्व जे आहे ते यांच्यानंतरच्या काळात सुभाषचंद्र बोस यांनी केले होते मित्रांनो. लक्षात ठेवायचं मित्रांनो. तर स्थापना जी आहे ती रासबिहारी बोस यांनी केली होती आणि नेतृत्व पुढे चालून जे आहे ते सुभाषचंद्र बोस यांनी केले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मानवी शरीरात एकूण किती गुणसूत्रे म्हणजेच क्रोमोझोम्स असतात? महत्त्वाचं आहे मित्रांनो. उत्तर आहे ऑप्शन अ म्हणजेच 46 गुणसूत्र असतात मित्रांनो. तर हे जे आहे ते बरोबर उत्तर आहे मित्रांनो. आणि मित्रांनो 23 जोड्या असतात आणि 46 गुणसूत्र असतात. 23 जोड्या म्हणजेच जोडी दोन गुणसूत्राची असते, त्याच्यामुळे 46 होतात मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील कोणत्या अवयवातून स्रवते? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच स्वादुपिंड. लक्षात ठेवायचं, त्याला इंग्लिशमध्ये असं देखील म्हटलं जाते पॅनक्रियाज. लक्षात ठेवा, पॅनक्रियाज. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, माळढोक पक्षी अभयारण्य महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? तर माळढोक हे जे पक्षी अभयारण्य आहे ते आहे महाराष्ट्रामध्ये अहमदनगर आणि सोलापूर म्हणजेच अहिल्यानगर आणि सोलापूर या 2 जिल्ह्यामध्ये एकत्रित आहे मित्रांनो. याची जी भूसीमा आहे ती दोन्ही जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच किरण बेदी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, किरण बेदी महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर जे आहे ते मित्रांनो बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे, लोणार हे सरोवर जे आहे ते उल्कापातामुळे झालेले मित्रांनो. लक्षात राहू द्या मित्रांनो. हे तुम्हाला 30 प्रश्न मोजके प्रश्न आपण घेतले होते मित्रांनो. हे 30 प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर मित्रांनो, हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि माझं चॅनलला सबस्क्राईब देखील करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील. तर मित्रांनो, आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. थँक्यू सो मच.